नमस्कार मित्रांनो, तर महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. माझी लाडकी बहीण योजनेत 7 मोठे बदल करण्यात आलेले आहेत. यामुळे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. तर चला बघूया ते कोणते 7 बदल करण्यात आलेले आहेत. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दर महिना 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट देखील रद्द करण्यात आलेली आहे. परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. सदर योजनेत लाभार्थी महिलांची वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आलेली आहे. 2,50,000 रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे. आणि सर्वात मोठा बदल म्हणजेच सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल. तर असे हे 7 महत्त्वाचे बदल होते ज्यामुळे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.